याच्या अगोदर 1.5 महिना अगोदर आम्ही पालकमंत्र्यांची सांगड घातली होती की आम्हाला आमच्या प्रकल्पग्रस्ताच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्णपणे करण्यात याव्या, पण त्यांनी आश्वासन दिलं आणि आश्वासन देऊन ते चालले गेले। 2 मिनिटात नाही ते मीटिंग केली आणि ते पडून गेले तिथून। आश्वासन एवढा खोटा पालकमंत्री आम्हाला हा भंडारा जिल्ह्याला लाभला आहे तो खूप भयानक, म्हणजे त्यांना आमची परिस्थिती सुद्धा कळली नाही, जाणीव सुद्धा नाही आहे त्या गोष्टीची आणि तो असंच पडून गेला। त्यामुळे आम्ही जलसमाधीचा आम्ही त्या याच्याने आम्ही वाटच पाहत राहिलो बा अधिकाऱ्यांनी काहीतरी हालचाल केली असेल। आमदार फोंडेकरांनी ठेवलं ना साहेब, आज ठेवलं त्यांनी मुद्दा, पण त्यांनी स्वतंत्र टाइम आमचं का मागितलं नाही, कुठेतरी त्यांच्याही चुकलं। त्याच मिनिटमध्ये त्यांनी म्हणायला पाहिजे मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे 6 दिवसापासून ते बसले होते उपासी, पाण्यामध्ये आमच्या लेडीज लोक राहिले, दुसऱ्या दिवशी पाहता आम्ही आमचे ब्लड प्लेट कमी झालेले होते, तापाने पडलो होतो आम्ही, तरी पण आमदार साहेबांनी काय दक्षता घेतली नाही, त्या याच्यामध्ये मीटिंग का मागितली नाही मुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही त्या लोकांना मुख्यमंत्री साहेब तुम्ही मीटिंग द्या। तुम्ही पालकमंत्री असताना त्यांनी आश्वासन दिलं तर मुख्यमंत्र्याच्या आवारामध्ये तुम्ही मीटिंग द्या, त्यांना त्यांचे प्रश्न सोडवा, हा सब्जेक्ट ठेवायला पाहिजे होता। आता कसं आहे हे ठेकेदारीवाली सरकार आहे, तीन सरकार आहे, त्यांच्या 3 जुगाड आहे आणि त्या जुगाडीमध्ये काम करत राहतात। आमचा जुगाड त्यांना दिसतच नाही ना, आम्ही आंदोलन करत जातो आणि आम्हाला असंच आमची म्हणजे इज्जतच राहिली नाहीये। आमच्या शेत्या घेतल्या, आता घरावर पाणी येतो, सगळं झालं, आता यंदा काही मतलब नाहीये, यांना फक्त ठेकेदारी घ्या आणि पैसे मिळा आणि नसत्या कमिशनसाठी झगडे करा, फक्त हेच एवढंच राहिलेलं आहे। नाही तर कुणाला दोष द्यायचं। परिणय फुके दादा म्हणतात की नदी साफ करा, अरे पहिले आम्हाला तर साफ करा इथून, नंतर तुम्ही पर्यटकांना का आम्हाला साफ करा ना आधी, आम्हाला ह्या कचऱ्यामध्ये का ठेवलं तुम्ही? पर्यटक त्या साईडला करण्यापेक्षा तुम्ही ह्या साईडला करा, ह्या गावांना उचला, इथं तो मटेरियल टाका आणि इथं सौंदर्यीकरण चांगल्या जागेत करा।